वेलकम टू चॅनल. आणि आज मी आलो इथं जैन मंदिरात. तर हे बघा, हे जैन मंदिराचं नाव आहे, तुम्ही बघू शकता. चला तर आता आपण मंदिरात जाऊया. हे मंदिर मार्बल पासून पूर्ण मार्बल पासून बनलेलं आहे. तर चला आता आपण मंदिरात जाऊया. तर तुम्ही हे बघू शकता, हे एंट्रन्सवर असे दोन जैनचे देव. आणि आता आपण आज जाऊया. तर हे बघा, इथं अशी शाखा बनवलेल्या आहेत. तर हे बघा, इथं आहे. हे बघा, हे अगदी दुर्लभ शांती सागर पिक्चनी असं आहे. तर हा आहे गुरुजी. आणि हे मेन एंट्रन्स मधलं मंदिर आहे, देव आहे. तर आपण इकडे जाऊया. तर हे तुम्ही बघू शकता, वेगवेगळ्या मार्बल्सने बनवलेलं आहे. तर तुम्ही ह्यातलं सांगा कमेंट करून कुठला मार्बल बेस्ट आहे. आणि इथं पण देव आहे त्यांची, आणि इथं त्यांची देवी आहे जिचं नाव आहे अतिशय काळी माता. तर हे बघा, हे अशा दरवाजांमध्ये लिहिलेलं आहे. हे संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि ज्यांना संस्कृत यायचं असेल त्यांनी वाचून पण बघा. चक्र आहेत. आता आम्हाला आतमध्ये जायची अनुमती नाही आहे, सकाळी असते. आणि ह्या साईडला पण एक चक्र आहे, ऋषीमंडल यंत्र, हे यंत्र आहे. आणि त्या साईडच्या यंत्राचं नाव तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर हे बघू शकता तुम्ही, जैन लोकांची पोथी कसली जुनी आहे. आणि हे अप्रतिम स्केच तुम्ही बघू शकता किती छान आहे. हे झुंबर बघू शकता किती छान सुंदर आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तिथं एक पिलर पण आहे, त्याच्यावर काय लिहिलं आहे हे आम्हाला वाचता नाही येते. स्टार्ट. तर तुम्ही हे बघू शकता, शांती सागरजी गुरु आहेत. आणि हे आर्किटेक्ट तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि अप्रतिम केलेलं आहे. चला तर आपण इथं मागं जाऊया. मागं पण पूर्ण मार्बल आहे. इकडं पण तुम्ही बघू शकता, हे मार्बलचं नाही आहे, पण हे सगळं मार्बलचं आहे. तर हे बघू शकता, असं हे मटक्याच्या आकारात असतं हे मंदिर. तर हे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे पूर्ण मंदिर.